प्रामुख्याने अनेक पालकांच्या तक्रारी गेल्या अनेक वर्षापासून येत होत्या की अवाजवी आम्हाला बस भाडं दिलं जातं आणि 8 ते 10 महिने बस फक्त चालवली जाते आणि वर्षभराचं भाडं मात्र आमच्याकडनं ॲडव्हान्स म्हणून वसूल केलं जातं आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना केली जात नाही। बहुतांश ठिकाणी बस चालक हे बाहेरचे असतात परंतु मालक मात्र काही खाजगी संस्थाच असतात। त्यामुळे त्यावर काहीतरी बंधन असणं गरजेचं आहे। 2011 साली मदान जे अधिकारी होते IAS त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती आणि त्यांनी या विषयावरचा अहवाल तयार केला होता, परंतु त्या घटनेला आता जवळजवळ 14 वर्ष झालेली आहे। आता नियमावलीसुद्धा बऱ्याच ठिकाणी बदललेल्या आहेत आणि त्यामुळे वाढत्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता प्रत्येक बसमध्ये पॅनिक बटन त्याचबरोबर स्प्रिंकलर जर एखादी आगीसारखी दुर्घटना घडली तर ते त्यातनं विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा यासाठी आणि त्याचबरोबर GPS यंत्रणा जेणेकरून बस जर कुठेही चालकाने नेली तर ती कुठे आहे याची जाणीव शाळा चालकांना किंवा पालकांना व्हावी यासाठी त्या ठिकाणी GPS यंत्रणा आणि CCTV अशा प्रकारची यंत्रणा त्या बसमध्ये आवश्यक आणि फी आकारणाऱ्या बस चालक मालकांकडे किंवा संस्था चालकांकडे त्याचं कंट्रोल रूम असणं आवश्यक आहे। अशा प्रकारच्या काही सूचना केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या सूचनांचा विचार करता एक समिती नेमून त्या समितीने 1 महिन्यामध्ये अहवाल द्यावा आणि त्या अहवालाच्या आधारे नंतर ह्या शैक्षणिक वर्षापासून ती नियमावली चालू करण्यात येईल। एक गोष्ट मात्र तितकंच खरं आहे की पालकांचा विचार करता करता बस चालक आणि मालक आहेत त्यांचाही विचार आम्हाला करावा लागेल। त्यांनाही कुठे नुकसान होता कामा नये। एका बाजूला पालकांना दिलासा देत असताना बस चालक मालक संघटना आहेत त्यांनाही एका प्रकारे दिलासा कसा मिळेल आणि त्यांनाही जो रोजगाराचा प्रश्न त्यांचा आहे तो सुद्धा कुठल्याही परिस्थितीत त्यावर आळा बसणार नाही अशा प्रकारची ती नियमावली आम्ही करणार आहोत आणि महिनाभरामध्ये तो जितेंद्र पाटील यांचा अहवाल आल्यानंतर त्यावर निर्णय सरकार घेणार आहे। भारत पाकिस्तान मॅच झाली आणि या मॅच नंतर एकीकडे सगळीकडे विजयोत्सव सुरू असताना मालवणमध्ये काल काही मुस्लिम बांधवांकडून राष्ट्रविरोधी घोषणा देण्यात आलेल्या आहेत। असं पाहता याकडे कुठेतरी अशा घटनेचा तर निषेधच करायला हवा, कारण शेवटी भारत जगज्जेता आहे परत एकदा सिद्ध झालेला आहे। आजपर्यंत जेवढ्या मॅचेस झाल्या त्यामध्ये 3 मॅचेस फक्त पाकिस्तानने जिंकलेल्या, 14 ते 15 मॅचेस या भारताने जिंकलेल्या आणि भारताची जी खेळाडूंची क्षमता आहे ती पाकिस्तानच्या खेळाडूंपेक्षा वरचढ हे वारंवार सिद्ध झालेलं आहे आणि शेवटी भारताचा विजय हा देशाचा विजय आणि त्या देशाच्या विजयामध्ये जल्लोष साजरा करणं प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे। जो भारतीय नसेल आणि भारताबद्दल ज्याला आत्मीयता नसेल तो अशा प्रकारे जर काही कृत्य करत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे। प्रसिद्ध इंद्रजीत सावंत धमकी आलेली आहे असं पाहता त्याकडे एका पत्रकाराच्या माध्यमातून त्यांना धमकी आली असं ऐकलं आहे, परंतु त्या पत्रकारानंच खुलासा केला आहे की तो माझा आवाज नव्हता आणि या टेक्नॉलॉजीच्या आधारे ते काही वार्तालाप तो झालेला आहे। त्यामुळे ह्या विषयावरचं गांभीर्य काही एवढं मला मोठं वाटत नाही आणि पोलिसांनी ह्यात कामी योग्य तो तपास करणं गरजेचं आहे। अमोल कोल्हे म्हणतात की छत्रपती स्वराज्य संभाजी महाराजांच्या सिरियलचा शेवट एका विशिष्ट प्रकारे करावा असा माझ्यावरती दबाव होता। आत्ता काय वक्तव्य करावं असं वाटतं अमोल कोल्हेंना? नाही, याची मला कल्पना नाही। अमोल कोल्हे भले जरी विरोधी पक्षाचे खासदार जरी असेल तरी ते संभाजीची भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या नाटकामध्ये निभावत होते आणि आज एवढ्या वर्षानंतर जर त्यांना ह्या बाबीची गोष्टीची कल्पना आली असेल आणि ते वक्तव्य त्यांनी केलं असेल तर त्यामध्ये काहीतरी राजकारण असणार एवढं नक्की। महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये जाणाऱ्या आणि कर्नाटकातून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या बसची संख्या फार मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे। आज मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि या बैठकीमध्ये मी माननीय मुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करून त्याबाबत काहीतरी योग्य तो निर्णय आम्ही घेऊ। कदाचित जर ह्या बसेस सुरू जर ठेवायचं असेल तर प्रत्येक बसमध्ये सुरक्षा रक्षक तैनात करून किंवा पोलिसांची मदत घेऊन ती बस आम्हाला चालवता येईल का, कारण शेवटी काही झालं तरी काही गुंड टोळ्यांमुळे पूर्ण प्रवाशांना जर त्याचा त्रास होत असेल तर तेही योग्य नाही। आम्हाला आमच्या महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे आणि अशा महाराष्ट्राच्या विषयी जर कोणी चुकीचं काही वक्तव्य काही कर्नाटकचे काही गुंड प्रवृत्तीचे लोक करत असेल आणि त्याचा जर फटका प्रवाशांना बसत असेल तर
प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि चालक वाहनकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस बसमध्ये तैनात करून किंवा सुरक्षा रक्षक तैनात करून ती बस सेवा आम्हाला पूर्ववत करता येईल का ह्यासाठी आम्ही चाचपणी करतोय. संतोष देशमुख प्रकरणात मस्ताजोगमध्ये ग्रामस्थ आंदोलनाला बसलेले आहेत. 2 दिवसाचा अन्नत्याग केलेला आहे. कसं पाहता आरोपींना तात्काळ कारवाई करावी अशी मागणी? बघा, आदरणीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वारंवार ह्या मत्स्यजोग प्रकरणामध्ये आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. शासन सर्व आरोपींना कठोर शिक्षा देणार आहे आणि कठोर शिक्षा करावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तर मी आपल्या माध्यमातून मत्स्यजोगच्या सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की शासनावर विश्वास ठेवावा. जे आरोपी आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये शासन तरी सोडणार नाही. हिंदी में जानना चाहिए. नाही, बिलकुल त्याचं राजकारण नाही आहे. मी सुद्धा मंत्री आहे. माझे PA, OSD, PS सगळ्या नेमणूक झालेली आहे. काही जर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की काही जे PSD किंवा PA किंवा PS यांच्याबाबत मंत्रालयामध्ये काही नाराजी असेल आणि ते वेगळ्या प्रकारचं काम करत असेल जेणेकरून सरकारवर त्या माध्यमातून जर विरोधी पक्षाच्या वतीनं ताशेरे ओढले जात असेल तर अशा काही लोकांना मंत्र्यांपासून लांब ठेवणं गरजेचं आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तो जर निर्णय घेतला असेल तर त्या निर्णयाचं मी स्वागत करतो. ठाण्यामध्ये शिंदे गटामध्ये आहेत असं संजय असं काय ते संजय राऊत ठाण्यात गणेश नाईक यांचा जनता दरबार झालेला आहे. आमदार श्री भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री संजय केळकर व भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या मतदारसंघामध्ये गणेश नाईकांनी काल जनता दरबार घेतला. त्यांचं मी स्वागत करतो कारण शेवटी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांनी जागोजागी असे जर जनता दरबार घेतले तर त्याचं स्वागतच व्हायला हवं. कारण हे महायुतीचं सरकार आहे आणि महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीची ही अभेद्य युती आहे. त्यामुळे ह्या युतीच्या माध्यमातून जर लोकांचे प्रश्न सुटत असतील किंवा आमच्या पक्षाच्या काही कार्यकर्त्यांचे प्रश्न असतील त्या विषयावर जर चर्चा घडत असेल आणि त्याला न्याय मिळत असेल तर ते चुकीचं काही आहे. मी कालच ऐकलं की परत संजय केळकरांच्याच मतदारसंघामध्ये काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये सुद्धा ते मार्च महिन्यामध्ये जनता दरबार घेणार आहे. त्यांचंही स्वागत आहे कारण चांगल्या प्रकारचं काम ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे. हा जनतेमध्ये चांगला एक विश्वास निर्माण होतोय. मी सुद्धा पालघरमध्ये काही दिवसातच जनता दरबार म्हणजे माझ्या माध्यमातून जनता दरबार न होता ते लोकदरबार, कारण मी लोकदरबार मीरा भाईंदरला वगैरे चालू केलेलं आहे त्या माध्यमातून तिथेही मी पालघरमध्ये घेणार आहे. त्यामुळे ही अशी कामं मंत्र्यांनी करावीच असे ह्या मताचा मी आहे. मी धाराशिवचा पालकमंत्री आहे. मी सोलापूरला पण सगळ्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या, त्यांचे प्रश्न सोडवले. त्यामुळे राज्यभर फिरून जर लोकांचे प्रश्न सोडवत असतील, आपली पक्ष वाढत असेल तर त्यासाठी काही गैर काहीच नाही. तो लवकरच नीलमताई आमच्या पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत आणि त्यांच्याविषयी जे वक्तव्य आहे आमच्या पक्षाचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेब. कोल्ड वॉर पण नाही, हॉट वॉर पण नाही, काही नाही. आमची महायुतीचं सरकार हे अभेद्य आहे, फेविकॉल का जोड आहे. धन्यवाद. महाराष्ट्र की सिंदूर में जिस तरह से मालवण में नहीं, देखिए हमारे जो प्रिंसिपल सेक्रेटरी है संजय सेठी जी, उनके साथ कर्नाटक की सरकार बात कर रही है. उनकी मांग है कि कर्नाटक की जो बस फेरे हैं वो वापस चालू किए जाए. उनके साथ मेरी बात तो हो गई है और उस माध्यम से हम यही सोच रहे हैं कि अगर ये प्रवासी वाहतूक अगर वापस शुरू करनी है तो किसी भी हालत में हर बस में सुरक्षा रक्षक या पुलिसकर्मी की अगर ज़रूरत होगा और सरकार वो प्रोवाइड करती रहेगी तो हम बस चालू करने के लिए तैयार है. मगर आखिर हमारे कर्मचारी जो है उनकी सुरक्षा और हमारी प्रवासियों की सुरक्षा हमारे हिसाब से बहुत बड़ी चीज़ है. भारत पाकिस्तान का मैच था. सर भारत पाकिस्तान का मैच था जिस तरह से बिल्कुल नहीं. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या काही योजना चालू केलेल्या आहेत ती एकही योजना रद्द होणार नाही. परंतु
ह्यापुढे मात्र परिवहन सेवा जर योग्य प्रकारे आम्हाला चालवायची असेल आणि परिवहन सेवा जर लोकांना जास्तीत जास्त सुविधा त्या माध्यमातून द्यायच्या असेल तर ह्यापुढे कुठल्याही आम्हाला योजना चालू करता सर, भारत येणार नाही। पाकिस्तान का मैच हुआ था मालवनी में, देश विरोधी नारे लगाए गए जब देखिए, पाकिस्तान मैं भारतीय हूँ, इसका मुझे गर्व है और हमारे भारत के खिलाड़ियों ने दिखाया कि आखिर जगत जेता जो है वो भारत ही है। पूरे देश में हमारे देश की 140 करोड़ जनता उस दिन बहुत जल्लोष कर रही थी और पूरे देश में फटाके की आतिशबाजी होती थी और ऐसी परिस्थिति में किसी अगर एक विभाग में भारत के खिलाफ अगर नारेबाजी लगती है तो वो देशद्रोहियों को जल्द से जल्द अटक करना चाहिए और उनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए। बुलडोजर भी चलाए गए हैं, बुलडोजर नहीं, का मुझे एक्शन उसके दिखाई मुझे दिया कल्पना है। नहीं है। तो महाराष्ट्र यूपी बन रहा है क्या सर? हर बार बुलडोजर चल रहा हाँ, है। महाराष्ट्र यूपी बन रहा है क्या सर? वो राहत बरकरार है कि कर दी जाए। जो कंसेशन दिया जा रहा था सीनियर सिटीजन और जो महिलाएं आदरणीय हमारे पार्टी के मुख्य नेता और माजी मुख्यमंत्री और अब के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब के कार्यकाल में जितनी भी योजना चालू थी वो एक भी योजना बंद नहीं की जाएगी और हम ज़्यादा से ज़्यादा वो योजना और ज़्यादा किसी तरह से अच्छी तरह से उसके ऊपर अमल करते हैं वो हम देखेंगे, मगर एक भी योजना उनके कार्यकाल में जो शुरू है बंद नहीं की जाएगी। सर ओएसडी और पीए को लेकर जिस तरह से कुछ भी नहीं है। अभी देखिए ओएसडी और पीए को लेके हमारे मुख्यमंत्री हमारे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस साहब ने उन्होंने अपना बयान किया है कि जो कुछ गलत लोग उसमें घुसने की कोशिश करते थे मंत्रियों के पास उनके ऊपर लगाम किया जा रहा है और खासकर मेरे ख्याल से अभी ज़्यादा से ज़्यादा मंत्रियों के पीएस और ओएसडी अभी हो गए और उनकी नियुक्ति भी हो गई है। धन्यवाद।